संशोधक शेतकरी. तांदळाच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी एका जातीचे नाव आहे HMT. तांदळाची ही जात शोधून काढली आहे एका शेतकऱ्याने. त्यांचे नाव दादाजी रामजी खोब्रागडे. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांडेल या गावचे. दादाजींचे वडील रामजी ते फार काळजीपूर्वक शेती करायचे. पेरणीच्या अगोदर बियाणे निवडायचे, खराब दाणे बाजूला काढायचे. दादाजींनी वडिलांना असे का करता म्हणून विचारले. तेव्हा वडील म्हणाले, चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते. दादाजींना तेव्हापासून बियाणे निवडायची सवय लागली. तशीच निरीक्षणाची लागली. ते मोठे झाले आणि शेती करू लागले. एकदा शेतात फिरत असताना त्यांच्या लक्षात आले की भाताच्या काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत. त्यांनी नेमक्या त्या हेरून ठेवल्या व त्या परिपक्व झाल्यावर बाजूला काढून एका पिशवीत ठेवल्या. दुसऱ्या वर्षी त्यांनी ते बियाणे शेताच्या बरोबर पेरले. त्यांच्या लक्षात आले की या बियाणांपासून आलेल्या ओंब्यांना इतरांपेक्षा अधिक दाणे आहेत. त्यांनी असे अनेक वर्षे केले. त्यांचे खात्री पटले की हे बियाणे अधिक उत्पादन देऊ शकते. त्यांनी गावातील लोकांना ते लावण्याची विनंती केली, पण कोणीही तयार झाले नाही. शेवटी भीमराव शिंदे तयार झाले. त्यांनी 4 एकरावर पहिल्यांदा ते बियाणे वापरले आणि आश्चर्य असे की अवघ्या 4 एकरमध्ये 90 क्विंटल तांदूळ उत्पादन झाले. तळोदे बाळापूरच्या बाजारात हा तांदूळ गेला तेव्हा त्यावर अक्षरशः व्यापाऱ्यांच्या उड्या पडल्या. तेथे ज्या तांदळाचे नाव पडले HMT. वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या संशोधक शेतकऱ्यांनी हंगामाच्या काळात मुलीच्या 1.5 एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. त्यांनी तांदळाच्या एकूण 8 जाती शोधून काढल्या आहेत. या शेतकरी शास्त्रज्ञाला कृषीभूषणसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अवघ्या 1.5 एकर शेतावर प्रयोग करणारा हा असा शेतकरी.